नाही पप्पा, आता तुम्ही 10वी महत्वाची म्हटलं. माझं हे काय नवीन आणले, आता 11वी महत्वाची. अरे ती अकॅडमी सुरू झाल्या, कॉलेज सुरू झालं. मग हे त्यांचे हमेशा क्लॅशेस होतात. इथून पुढे विद्यार्थी नाही म्हटलं तरी तो कमीत कमी 13 वर्ष शिकू शकतो 11वी नंतर. 11वीचं वर्ष हे विद्यार्थ्याच्या हायर एज्युकेशनसाठी सगळ्यात महत्वाचं. नॅशनल लेवलच्या परीक्षामध्ये मात्र कंपल्सरी विद्यार्थ्यांना NCERTचाच अभ्यास करावा लागतो. आता तिथं तर आपण काही आपले एक्सक्यूज मागू शकत नाही की नाही मी मराठी मीडियम मधून आले, मला थोडा लूज पेपर द्या. आता सध्या 2-3 दिवसापूर्वी एक न्यूज होती की महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतलाय की आतापर्यंतचा जो शिक्षण अहवाल आहे किंवा ज्या गोष्टी होतात शिक्षणामध्ये त्याला NCERT बेस लेवलला आणायचं. याचे तुम्हाला फायदे आणि तोटे काही जाणवत आहेत का? मुलगा ज्यावेळेस तो सेल्फ स्टडीला बसतो तर ती जी इंटेन्सिटी पाहिजे की अभ्यासाला त्याला कंटिन्युटी मिळाली पाहिजे, ते आपल्या मुलांमध्ये थोडंसं कमी पडतं. मी ना ब्लॅकबोर्डकडे बघतोय, 5-10 मिनिटं बघितलं की आपोआप आम्हाला झोप लागते. तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे मुलांनी? काही दिवसानंतर शहर आणि खेडेगाव हे एकाच प्लॅटफॉर्मवर आलेले आम्ही पाहतो. फक्त मुलाची मानसिकता पाहिजे की किती कंपॅरिझन करायचं. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोराबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर 10वी आणि 12वीच्या एक्झाम जस्ट संपल्या आहेत, पण आता सगळ्यांकडे एक वेगळी धांदल असते. एक तर फॅमिली मेंबर्स असतं की आता पुढे काय करायचं, माझ्या मुलांनी डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे किंवा इन्फ्लुएन्सर झालं पाहिजे. पण मुलांचं असतं की यार आत्ताच आम्हाला कुठं सुट्टा लागला, आम्हाला तो एन्जॉय करायचा आहे, सुट्टीचा टाइम खूप मस्त घालवायचा आहे, इकडे फिरायचं तिकडे फिरायचं, हा पिक्चर बघायचा ते करायचंय. पण या सगळ्यामध्ये मुलांनी आणि पालकांनी कसं संयोजन ताळमेळ साधून काही गोष्टी ठरवल्या पाहिजेत ज्या करिअरच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या असतात. याचवर आपण आज गप्पा मारणार आहोत काळे सरांसोबत. नमस्कार काळे सर. नमस्ते. तुमचं गोराबेज पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे सर. धन्यवाद. आता सर आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे किंवा आम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी सांगतो, सर ऑल द वे बारामतीहून पुण्याला आलेले आहेत आणि आज जवळपास 9:30 वाजता पुण्यात त्याच आहेत. तसं कसा होता प्रवास आणि कसं वाटलं? लवकर निघालो होतो, ट्रॅफिक कमी होते. ते खूप महत्वाचं आहे की नाही? त्यामुळं बऱ्यापैकी रस्ता लवकर कव्हर झाला. करेक्ट. आणि चालता चालता पुण्याला पण पाहता आला थोडस, कारण ट्रॅफिक खूप असल्यानंतर पाहता येत नाही ड्रायव्हिंग करताना इकडे तिकडे. नक्कीच. तर पुणे पण पाहत आलो, अनेक एरिया पाहिले गेले. आळंदीच्या जवळ यायचा आनंद आणखी एक वेगळा होता. नक्कीच सर. जाता जाता मे बी अजून पुणे बघत जाल किंवा मे बी जर लागलं तर ट्रॅफिक लागू शकतं. पुढे आता आळंदीचं दर्शन करून मग बारामतीला जाणार. नक्कीच सर. आता जसं सुरुवातीलाच मी बोलताना बोललो होतं की विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये तो एक संयोग होत नाहीये सुट्ट्यांमध्ये, त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? कारण बऱ्याच असं बघितलं जातं की 10वीला नाही, 10वीचं वर्ष किंवा 12वी असताना 12वीचं वर्ष म्हणून प्रेशर केलं जातं आणि तो जो काही 1 वर्षाचा 1.5 वर्षाचा कालावधी तो मुलं पूर्ण प्रेशरमध्ये घालवतात. मग त्यांना आत्ता असं वाटतं की यार चला आता मी एकदम मोकळा झालो, मी काही पण करू शकतो. आणि पालकांचं असं आहे आत्ताशी तुझी परीक्षा झाली, आता पुढचं करायचंय, पुढच्याकडे बघ. हे संयोग कसा साधावा किंवा याचं तुमचं काय मत आहे? बरोबर आहे की ज्यावेळेस आपला पाल्य हा 10वीच्या वर्गात असतो त्यावेळेस जनरली समाजामधून म्हणजे समाज म्हणजे त्याच्या रिलेटेड समाज जो असतो की मामा काका मावशी भाऊकी असते, शेजारी असतात, हे सगळेजण त्याला सारखं आठवण करून देत असतात 10वीच्या वर्षात किंवा ह्या 10वीचं वर्ष आणि इनडायरेक्टली त्या मुलाची इंटेन्सिटी जागी होते की नाही अरे आपल्याला काहीतरी आता करायचे. मग तो अभ्यासाला लागतो, अभ्यास करतो, अतिशय व्यवस्थितपणे तळमळीने अभ्यास करतो, रात्रंदिवस अभ्यास करतो. आणि मग होतं काय की 10वीची परीक्षा झाली बरोबर की त्याची एक अशी मानसिकता होती की आता मला कुठेतरी रिलीफ पाहिजे. करेक्ट. आणि मग तो अनेक स्वप्न गोकतो की नाही मला हे करायचे, मला मामाकडे जायचे, मला गाडी घ्यायची, मला मोबाईल घ्यायचे, मला खेळायचे. का तर मी सगळ्या ह्या गोष्टीवर वर्षभर तर मला हे केलेलं असतं, टाळलेलं असतं. तर अशा अवस्थेमध्ये होतं काय की ही जुनी मेथड होती. म्हणजे जुन्या काळामध्ये ज्यावेळेस आपण शिकत होतो त्यावेळेस आपल्याला 10वीची परीक्षा झाल्यानंतर जनरली सगळेजण सांगायचे की आता 11वीचं वर्ष हे तुमचं रेस्ट इयर आहे, थोडंसं दमाने थोडं खेळू, आता वेळ देऊ. परंतु आत्ताची बदललेली एज्युकेशन पोझिशन जे आहे त्याच्यानुसार जर विचार केला तर विद्यार्थ्यांना आपल्याला जेवढं लवकर तुम्ही 11वीच्या वर्षासाठीचा प्रयत्न म्हणजे सुरू कराल तो अतिशय महत्वाचा असतो. पण होतं काय, मुलं पालक ह्या माहिती घेतात बाहेर आणि विद्यार्थ्याला सांगायला जातात, पाल्याला सांगायला जातात. तो रिॲक्ट होतो की नाही पप्पा आता तुम्ही 10वी महत्वाची म्हटलं, माझं हे काय नवीन आणले, आता 11वी महत्वाची. अरे ती अकॅडमी सुरू झाल्या, कॉलेज सुरू झालं.
मग हे त्यांचे हमेशा क्लॅशेस होतात. बरोबर. तर सध्याची जी परिस्थिती आहे की 11वी हे रेस्ट इयर नाही. जसं आपण 8वी 9वी 10वी सॉरी 1ली 2री मध्ये जसं ABCD शिकलो, वाचायला शिकलो, लिहायला शिकलो, पाढेपाठ केले आणि त्या सगळ्या बेसिक नॉलेजवर आपण 10वी पर्यंत सगळ्या वर्ग पार करत आलो की 1ली 2री 3री असं 10वी पर्यंत आलो. तर आता या एज्युकेशन फील्डमध्ये आम्ही जवळजवळ 30 वर्ष अगदी प्रायव्हेट पोझिशन, सरकारी एज्युकेशन हे जवळून पाहिलं आम्ही. बरोबर. तर एकंदरीत इथून पुढे विद्यार्थी नाही म्हटलं तरी तो कमीत कमी 13 वर्ष शिकू शकतो 11वी नंतर. ओके. तर 11वी नंतर जो 13 वर्षाचा कालावधी आहे ह्याचा जर आपण सगळा बेस बघितला तर तो पूर्णपणे 11वीत आहे. ओके. कारण 11वीत जे कन्सेप्ट विद्यार्थ्यांना शिकवले जातात, त्यांना जे तयार करून घेतले जातात, त्याच्यानंतर नवीन कन्सेप्ट असे कुठंच तयार म्हणजे नसतात. म्हणजे फक्त एक्सटेन्शन असतं. करेक्ट. हा तुम्ही चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, आता ह्याचा पुढचा पाठ घ्यायचा आपल्याला, त्याचा पुढचा पाठ. अगदी मुलगा रिसर्च पासून बाहेर पडेपर्यंत त्या 11वीच्या बेसिक कन्सेप्टचा वापर त्याला होत राहतो. आणि त्याच्यामुळे होतं काय की जर 11वीचा त्याचा बेसिक कन्सेप्टला उशीर झाला, वेळ चुकली त्याची, तर मग त्याची अडचण काय होते की उशिरा कामाला लागल्यामुळे त्याला ऑटोमॅटिकली पुढचं काम जे अभ्यासाचं काम आहे ते थोडंसं गोंधळलेल्या अवस्थेत जातो. काही काही विद्यार्थी आम्ही अनुभवतो की 11वीचे 6 महिने 8 महिने ते फ्लो मध्येच येत नाहीत. म्हणजे करेक्ट. आणि मग हे जे आपण नॅशनल लेवल ज्या मोठमोठ्या परीक्षेची नावं, नीट, JEE वगैरे, आयसर अशा परीक्षेची नावं जे ऐकतो तर मग हे मुलं तिथं थोडेसे कमी पडतात. म्हणजे माझ्या तरी अनुभवातून आज 30 वर्ष मी जवळजवळ ह्या एज्युकेशन फील्डमध्ये काम करतोय. तर 11वीचं वर्ष हे विद्यार्थ्याच्या हायर एज्युकेशनसाठी सगळ्यात महत्वाचं आहे. ओके. आणि ज्या पाल्याला किंवा ज्या विद्यार्थ्याला हे ज्यावेळेस समजतं की नाही मला 11वीवर जर अटॅक केला तर मला पुढचं काम सोपं जाईल. करेक्ट. म्हणजे आणि मग ते जर विद्यार्थी त्या ठिकाणी कम्फर्ट राहिले तर मात्र त्या विद्यार्थ्याचा करिअर ग्राफ आपण निश्चितपणे अतिशय चांगला झाल्याचं आपल्याला लक्षात येईल. त्याच्यामुळं पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये पाल्यामध्ये जे आता गोंधळ होतो की मुलाला आपण 10वीच्या वर्षी प्रेशराईज केलेलं असतं आणि मग त्याचा इफेक्ट त्याचा असा जातो की मला थोडं तरी उसण द्या, मला थोडं तरी खेळू द्या. करेक्ट. करेक्ट. पण सत्य परिस्थिती असं आहे की एज्युकेशन असं थोडा अभ्यास करा मग थांबा आणि मग सुरुवात करू मग परत जोर लावू असं नसतं. हा कंटिन्युअस फ्लो असतो. सुट्टी हा 4 दिवस, खूप झालं 5 दिवस, 8 दिवसाचा सुट्टी कन्सेप्ट असावा आणि पुढच्या कामाला विद्यार्थ्यांनी लागलं पाहिजे, असं एक माझा अनुभव आतापर्यंतचा सांगतोय. पण आता सर हे एक तुम्ही शिक्षक म्हणून सांगताय बरोबर, किंवा एक एज्युकेटर म्हणून सांगताय, पण ह्या गोष्टी एका पॅरेंट्सला बिंबवायचं असतील किंवा एका विद्यार्थ्याला बिंबवायचं असेल तर त्यांनी काय चेंजेस केले पाहिजेत? कारण जसं तुम्ही म्हणालात ते सगळ्यांच्या घरात होतं की मुलगा असं नाही आता मला खेळायला जायचंय, मला हे करायचं ते करायचंय, आणि पॅरेंट्स असतात चल आपण एखादा क्लास बघूयात, चल आपण एखादी अकॅडमी चेक करूयात किंवा आपण एखादीच एन्क्वायरी करूयात की आपल्याला माहित नाही आपण पुढे काय करायचं. मग अशा वेळेस पालकांनी मेजरली कुठला रोल प्ले केला पाहिजे किंवा पालकांनी कसं त्याला सगळं घेतलं पाहिजे? बरोबर आहे. यामध्ये 10वीची परीक्षा झाल्या आपण त्या मुलावर खूप अगदी मोठा दबाव देणार नाही. ओके. फक्त काय करायचे आपल्याला की आपल्याला खेळता आलं पाहिजे, थोडंफार एन्जॉय करता आले पाहिजे आणि पुढची बेसिक स्टडी आपली स्टार्ट झाली पाहिजे. ओके. म्हणजे पालकांनी आणि त्यांच्या पाल्यांनी थोडंसं एकत्र बसून जर मनमोकळेपणाने चर्चा केली किंवा आमच्यासारख्या तज्ज्ञ व्यक्तींकडे आले आणि विचारलं की सर असं काय केलं पाहिजे. कारण आम्ही पण काय म्हणतोय 10वी झाल्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की ठीक आहे 1 4 दिवस 5 दिवस सुट्टी घे पूर्णपणे, त्याच्यानंतर पर्याय आहेत ना. समजा आता हे उन्हाळा आहे किंवा जो 10वी नंतरचा 1.5-2 महिने रिझल्ट लागण्यापर्यंतचा कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये आपण फुल डे त्यांना पॅक ठेवणार नाहीत. म्हणजे एक सकाळी बेसिक कोर्स त्यांनी जर सकाळी 4 तास बेसिक कोर्स केला किंवा काही बेसिक सायन्स, त्याला समजा एखाद्याला नीटला जायचंय, IIT ला जायचंय, मोठ्या अभ्यास करायचा, तर काही नाही त्याला सकाळी थोडंसं बेसिक कोर्समध्ये त्यांनी थांबलं पाहिजे की जेणेकरून आपला जो फ्लो तयार झालेला आहे अभ्यासाचा, वाचण्याचा, लिहिण्याचा, तो डिस्कंटिन्यू नाही झाला पाहिजे. आणि जनरली काय राहतं की मुलाला 10वी पर्यंत बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की ते मुलं स्टेट बोर्डशी जास्त शिकलेले असतात आणि मग त्यांना अचानकच NCERT शिकायला पचवायला जड जातं. तर ते त्याला त्रास होऊ नये, ह्या त्रास होऊ नये म्हणून आपल्याला त्याला थोडं
आता समजा आपण असं प्लॅनिंग केलं पालकांनी विद्यार्थ्यांनी की ठीक आहे वगैरे 2 वाजेपर्यंत बेसिक लेक्चर्स आहेत, मग 2च्या पुढे मी थोडंसं खेळतो. संध्याकाळी परत आमचा सल्ला असा असतो की तुम्ही काही बेसिक टर्म्स म्हणजे किंवा काही ज्याला इंग्लिश बोलता येत नाही त्यांनी इंग्लिश शिकलं पाहिजे. स्पोकन इंग्लिश सारखा क्लास लावू शकता, कॉम्प्युटर सारखा क्लास लावू शकता. म्हणजे एज्युकेशन आणि एन्जॉयमेंट हे असं मिक्सिंग मध्ये जर त्यांनी घेतलं तर हा प्रत्येक घरातला प्रश्न थोडासा डायल्यूट होऊ शकतो. पण आता सर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे येते. 2 प्रश्न आता ह्याच्यातून मला जाणवतात. तो म्हणजे एक म्हणजे असा की क्लिअरिटीच नसते थॉट प्रोसेसमध्ये की काय करायचंय. बऱ्याच असं होतं ना की मला मार्क किती पडतील हे खूप कमी लोकांना माहिती असतं. म्हणजे जर 100 लोकांनी परीक्षा दिल्या तर 100तल्या 20 लोकांना कन्फर्म असतं की मला 80 पर्यंत जाणार आहे किंवा मी 70-80च्या पुढे जाईल असं असतं. त्याच्यामुळं मी काय करेल ह्याची क्लिअरिटी नसते किंवा मला काय करायचं ह्याची क्लिअरिटी नसते. नेट जेईचं तर खूप लांबचा दृष्टिकोन आहे. बरोबर आहे. त्याच्यात ते येणार नाही येणार तर असतो. आणि दुसरं असं असतं की अरे मग माझ्या शेजारच्या दादाने इंजिनिअरिंग केलं होतं 2013 मध्ये, आता मी 2024 मध्ये पण इंजिनिअरिंग करतो. चल दादाला चांगलं पॅकेज आहे मला मिळेल, किंवा त्या XYZ माझ्या मावशीच्या मुलीने डॉक्टर केलं होतं तिला छान झालं मला पण होईल, असं बऱ्यापैकी आपण बघतो की तो फ्लो तसा जातो. मग ती क्लिअरिटी आणण्यासाठी काय काय केलं पाहिजे? नाही, क्लिअरिटी ह्या बाबतीमध्ये माझं तर अनुभवानुसार मी सांगेल की विद्यार्थ्यांनी शिकत असताना ओके साधारणतः थोडासा वेळ काढून म्हणजे आपल्याकडे आज एवढा स्ट्रॉंग मीडिया आपल्या समोर असतो. नक्कीच सर. आज गुगल सारखा कन्सेप्ट आपल्या समोर आहे. तर विद्यार्थ्यांनी शिकत असताना ज्या वेळेस आपल्याकडे मोबाईल अवेलेबल होईल त्यावेळेस त्या मुलाने कमीत कमी 1-2 छोटे छोटे 5-5 मिनिटाचे जरी व्हिडिओ पाहिले की जे करिअर ओरिएंटेड आहेत, ओके की मला काय करायचे, माझी काय आवड आहे किंवा माझ्या आवडीला काय सपोर्टिंग कोर्सेस आहेत, हे जर आपण शिकत शिकत असताना जर विद्यार्थ्यांनी माहिती घेतली तर ही जी 10वी नंतर मार्क किती पडतील, मार्क पडल्यावर बघू किंवा शेजारचा कुठं जातोय त्यानुसार बघू, मग दादाने काय घेतलं म्हणून मी ते घेतो, या विषयामध्ये त्याला मात्र त्या माहितीचा सपोर्ट होऊ शकतो. म्हणून बरेच वेळा आम्ही एज्युकेशन चालू असताना पण बरेच वेळा विद्यार्थ्यांना सारखा इन्सिस्ट करत असतो की मुलांनो, हातात मोबाईल पडल्यानंतर तुम्ही जे इतर सोशल मीडिया पाहता त्यातला एक पार्ट कमीत कमी एखादा करिअरचा व्हिडिओ पहा, एखाद्या विषयाची माहिती घ्या. अशी माहिती जर तुम्ही घेतली तर तुम्हाला तुमचे डिसिजन घ्यायला, मला कुठं जायचंय, कोणता कोर्स करायचा आहे, मला कोणती इन्स्टिट्यूट मिळाली पाहिजे, हे जर आपलं शिकत असताना क्लिअरन्स असेल तर आपल्याला खूप जोर लावून अगदी टोकाचा अभ्यास करायची पण गरज नसते. ओके कारण बरेच वेळा असं राहतं की बऱ्याचशा इन्स्टिट्यूटला एक ॲव्हरेज रिझल्ट लागतो नक्कीच नक्कीच. की जिथं सहज आपल्या तेवढ्या रेंजमध्ये आपण गेले की आपल्याला ते चांगले इन्स्टिट्यूट मिळते, एक चांगलं एक्सपोजर मिळतं आपल्याला आणि मग आपल्याला करिअरमध्ये जे आपल्याला मिळवायच्या त्या गोष्टी आपल्याला अतिशय सोप्या होऊन जातात. म्हणजे एकंदरीत विद्यार्थ्यांनी अभ्यास चालू असताना ही इनडायरेक्ट प्रोसेस त्याची चालू असली पाहिजे, असं मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सजेस्ट करतो की अरे थोडीशी माहिती घेत चला, मला कुठं जायचंय, काय करायचंय, कसं करायचंय, कोणतं इन्स्टिट्यूट, कोणतं साईड घ्यायची. आणि दुसरं पण असं असतं की बऱ्याच वेळा अनेक अकॅडमी आहेत, अनेक इन्स्टिट्यूट आहेत, मोठमोठ्या कॉलेजेस आहेत, हे बऱ्याच वेळा असे प्रोग्राम आयोजित करत नक्कीच असतात. नक्कीच सर. एक 1 डे शिबिर असतं कुठं अशा ठिकाणी असतं ते. मग असे जर आपण अटेंड केलं, माहिती घेतली, आता आपण ज्यावेळेस अकॅडमीमध्ये अनेक तज्ज्ञ लोक आणतो, बरोबर. त्या तज्ज्ञ लोकांना माहिती द्यायला लावतो की काय करिअर, कसे काय करिअर career चॉईस करायचे, करायचे, काय काय असतात, पॉसिबल करिअर. म्हणजे बऱ्याच वेळा तर असं होतं की काही गोष्टी माहीतच नसतात आपल्याला की हो, नक्कीच करिअर आहे. विषयी अशा करिअर आहे. नक्कीच नक्कीच. तर एकंदरीत असा या बाबतीत माझा विचार असा आहे की विद्यार्थ्यांनी स्वतः नॉलेज घेतलं पाहिजे आणि त्याला दुसरीकडे आता कुठंही न जायची गरज नाही. त्याला फक्त सोशल मीडियामधूनच किंवा आपल्या मोबाईलमधून सुद्धा हा विद्यार्थी माहिती घेऊ शकतो. नक्कीच. आणि याच्यात मला वाटतं विद्यार्थ्यांनी स्वतःहून पाऊल उचललं पाहिजे, कारण बऱ्याचदा असं असतं की पालकांना माहितीच हो, नसतं बरोबर काय आहे. चालू आहे हे किंवा काय. मुलांनी केलं पाहिजे. पालकांचं कसं राहतं, पालकांच्या मागे एक व्याप असतो. Correct. त्यांचं ड्युटी असतात किंवा बिझनेस असतात. त्यांची खूप इच्छा असते की आपल्या मुलाने खूप काहीतरी वेगळं करावं, मोठं करावं. परंतु त्यांच्या रेग्युलर रुटीनमधून त्यांना ते तेवढा वेळ देता येत नाही. नक्कीच सर. त्यामध्ये काही सुज्ञ पालक असतात की ते बऱ्यापैकी स्टडी करून ठेवतात. परंतु त्यांनी केलेला स्टडी हा आपल्या पाल्याला पाल्यासाठी योग्य पचला आहे. पाहिजे. करेक्ट. कारण त्याचे विचार वेगळे असू शकतात. नक्कीच. म्हणून जास्त रोल हा
विद्यार्थ्यांनी जास्त आपल्या करिअर विषयी आपल्या मानसिकतेचा अंदाज घेऊन करिअरची माहिती घेतली पाहिजे असं एक बऱ्यापैकी लक्षात येतं. जसं तुम्ही बोललात की मानसिकतेचा बाब आहे, पण त्याच्याच बरोबर अजून एक गोष्ट येते, ती म्हणजे आपण बऱ्याच असं बघतो की जसं तुम्ही मागाशी पण उल्लेख केलात तसं, की बऱ्याचदा जो क्राऊड आहे तो 11वी-12वी पर्यंत किंवा 10वी पर्यंत पूर्णपणे मराठी मीडियमचा असतो किंवा असं सेमी आणि मराठी सेमी आणि मराठीमध्ये जास्त प्रमाणात. आता खेडेगावांमध्ये पण सेमी सुरू झालेलं आहे. बरोबर. पण मग त्याच्या वेळेस कसं असतं, खेडेगावामध्ये जर बघायला गेलं प्रायोगिक तत्वावर, तर ती लोक थोडंसं काम करून प्लस अभ्यास करत करत तिथपर्यंत आलेले असतात. पण एकदम टोटली इंग्लिश किंवा NCERTचा सिलेबस म्हणा, त्याच्यानंतर ह्या मोठ्या मोठ्या परीक्षा आहेत, JEE झालं किंवा नीट झालं, यांची काहीच गंध नसतो किंवा तसं त्या दृष्टिकोनातून प्रिपरेशन नसतं. अशा वेळेस तो मुलगा घाबरतो का किंवा त्या मुलाला काय होतं म्हणजे नेमकं? जनरली काय आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये काही विद्यार्थी मराठी मीडियम मधून शिकतात, काही सेमी आणि इंग्लिश मीडियम. करेक्ट. ह्या तिन्ही जो ग्रुप आहे, मराठी, सेमी आणि इंग्लिश, ह्याला आपण स्टेट बोर्ड म्हणतो. बरोबर. हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा सिलेबस आहे आणि तो थोडासा म्हणजे एक साधारण आहे, म्हणजे अगदीच खूप टफ लेवलला नसतो. कारण जनरली ते काही चुकीचं आहे असं नाही, परंतु रुरल एरियामध्ये त्या मुलाला त्याच्या परिस्थितीनुसार शिकता आलं पाहिजे. हा आपल्या शासनाचा पण नियम आहे. त्यामुळे त्यात काही चुकीचं आहे असं मी पण म्हणणार नाही. परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की NCERTचा सिलेबस ज्यावेळेस मुलाला 10वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर 11वी-12वीला जर तुम्ही मोठ्या परीक्षेची नावं घेतली की IIT सारख्या परीक्षा, NIT किंवा मेडिकल, रिसर्च आहे, डिफेन्स आहे, हे जे 5-6 मोठे फील्ड आहेत की जे सायन्स स्ट्रीमशी रिलेटेड आहेत, यांच्या नॅशनल लेवलच्या परीक्षा असतात. बरोबर. मग नॅशनल लेवलच्या परीक्षामध्ये मात्र कंपल्सरी विद्यार्थ्यांना NCERTचाच अभ्यास करावा लागतो. नक्कीच. आता तिथं तर आपण काही आपला एक्सक्यूज मागू शकत नाही की नाही, मी मराठी मीडियम मधून आले, मला थोडा लूज पेपर द्या, मला वेगळा पेपर द्या, असं काही करता येत नाही. नॅशनल लेवलच्या ज्या परीक्षा असतात त्या NCERT बेस्ड असतात आणि साधारणतः स्टेट बोर्ड आणि NCERT मध्ये थोडासा गॅप असतो. करेक्ट. तर स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी हे 10वी नंतर गाफील न राहता त्यांनी बरोबर त्या NCERTच्या सिलेबसला जुळून घेता आलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा आम्ही अनुभव घेतो की त्याला ज्यावेळेस NCERT शिकायला जातो त्यावेळेस त्याला समजायला जड जातं. समजलं तरी समजलंय नुसतं असं वाटतं की हा मला समजलंय, परंतु तो ऍक्च्युअल पेपरवर प्रॉब्लेम करायला गेले की त्याला तिथं परत अडचण येते. आणि सगळ्यात आम्ही अनुभव घेतोय की मुलांना समजते असं जाणवतं, येतंय असं पण जाणवतं, पण त्याचं परीक्षेमध्ये मार्कमध्ये कन्व्हर्ट करायला त्याला खूप जड जातं. कारण ज्यावेळेस आपण त्याला JEE लेवलचा, नीट लेवलचा पेपर, नॅशनल लेवलचा पेपर देतो त्यावेळेस ते असं स्तब्ध होऊन जातं. करेक्ट. येतंय असं जर वाटतंय पण परफेक्टली येत नाही. ही अवस्था आमच्या अनुभवानुसार जे विद्यार्थी 10वी पर्यंत स्टेट बोर्ड म्हणजे मराठी, सेमी आणि इंग्लिश मीडियम मधून आलेले, तर त्यांना हे NCERT शिकताना आम्ही असा अनुभव घेतो की त्यांना इच्छा पण खूप असते, रात्रंदिवस ते अभ्यास पण करतात, अगदी लक्ष देऊन बोर्डकडे बघत पण असतात, अभ्यास करताना प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतात, हे सगळं करत असतात. तरीही त्यांना जो अपेक्षित स्कोर आहे की जो नॅशनल लेवलच्या परीक्षेला अपेक्षित असतो तो लेवलला मात्र त्या स्कोरला त्याला जड जातं. जर आपण 100 मुलांना शिकवत असेल तर आमच्या अनुभवानुसार जवळजवळ 70-80% मुलांना हा अनुभव येतो की येतंय तर वाटतंय, करतोय असं वाटतंय, JEE शेवटपर्यंत करतोय, परंतु JEEचा पेपर दिला, साधे 25च प्रॉब्लेम असतात तरी पण त्याला त्यामध्ये अडचणी खूप येतात. आणि एकंदरीत अनुभव असा येतोय की सगळं व्यवस्थित चाललेलं असतं, करणारे आहेत मुलं, प्रयत्न करतायत, शिकतायत, शिकवणारे शिकवतायत, परंतु कुठंतरी काहीतरी लॅक ऑफ नॉलेज, गॅप आहे, तो लक्षात येतो की त्याला कन्व्हर्जन मार्कमध्ये ज्या रॅपिडली कन्व्हर्जन व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि ते जर आपण बघितलं की ज्यांचा 10वी पर्यंत NCERT सिलेबस शिकून झालाय तो हसत खेळत तो स्टेप्स पार करत राहतो. आणि हा थोडासा मला बऱ्याच वेळा फरक जाणवतो की मुलांना, स्टेट बोर्डच्या मुलांना NCERT 11वी-12वीचं NCERT शिकायला, शिकून पचवायला आणि त्याचं रिझल्ट मध्ये कन्व्हर्ट करायला मात्र बऱ्यापैकी त्रास होते आणि
मेहनत खूप करावं लागते, असा अनुभव आजपर्यंत येतो आम्हाला. आता सध्या 2-3 दिवसापूर्वी एक न्यूज होती की महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतलाय की आतापर्यंतचा जो शिक्षण अहवाल आहे किंवा ज्या गोष्टी होतात शिक्षणामध्ये त्याला NCERT बेस लेवलला आणायचं आहे. बरोबर आहे. त्या फॉर्मॅटमध्ये करायचंय. याचे तुम्हाला फायदे आणि तोटे काही जाणवत आहेत का? नाही, ह्या निर्णयाचं स्वागतच केलं पाहिजे. ओके. आमच्या दृष्टीने तर खूप अतिशय महत्वाचा आणि चांगला निर्णय हा गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. कारण आम्ही आज एज्युकेशन फील्डमध्ये काम करत असताना आजपर्यंतचा आमचा अनुभव असा होता की आपल्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्याला मराठी मीडियममधून शिक, सेमीमधून शिक, इंग्लिश मीडियममधून शिक, म्हणजे हे स्टेट बोर्ड असा सिलेबस म्हणायचं आपण. त्याचबरोबर एक 15-20% CBSE, ICSEचे पण सेंटर्स होते. तिथं NCERT सिलेबस शिकवला जायचा. ज्यावेळेस आम्ही 10वी पर्यंतचे विद्यार्थी ज्यावेळेस पुढे यायचे की जे सेमी मराठी इंग्लिश मीडियम मधून असायचे, तर त्यांना ज्यावेळेस आम्ही ते नीट JEE किंवा ह्या ज्या आयसर सारख्या ज्या 5-7 मोठ्या फील्ड आहेत, करेक्ट, करिअर फील्ड, त्याच्या ज्या टॉप मोस्ट देशामध्ये गाजलेल्या परीक्षा आहेत, तर या परीक्षामध्ये त्या मुलांना ज्यावेळेस आम्ही NCERT शिकवायचो त्यावेळेस ह्या मुलांना म्हणजे आपण शिकतोय तर खरं जाणवायचं, शिकत असायचे, अभ्यास करत असायचे, परंतु आम्ही वारंवार अनुभव घ्यायचो की ह्या विद्यार्थ्यांना शेवटी त्याचं मार्कमध्ये कन्व्हर्जन करता येत नाही. करेक्ट. पण प्रयत्न मात्र सगळे विद्यार्थी करताना दिसतो. अगदी टीचर पण शिकवताना प्रयत्न करतात की ह्यांना आलं पाहिजे. हा जो गॅप असायचा की स्टेट बोर्ड आणि NCERT, ओके, तर त्याला आम्हाला अकॅडमिक लेवलला आम्हाला त्याला ब्रिज तयार करावं लागायचं. बरोबर. म्हणजे इथं स्टेट बोर्ड असायचं आणि इथं NCERT, म्हणजे इथं त्याला आणायचंय, तर मग आम्ही त्याला असं बेसिक कोर्स, करेक्ट, जसं एक फाउंडेशन कोर्स म्हणून आम्ही डिक्लेअर करायचो. आणि 10वीची परीक्षा झाल्यानंतर आम्ही 1-1.5 महिना तो फाउंडेशन कोर्स घेऊन त्यांना ते थोडंसं ट्रेनिंग द्यायचो. करेक्ट. की 10वीचं एक्झिस्टिंग नॉलेज काय आहे आणि तुम्हाला NCERTला गरजेचं नॉलेज काय आहे. मग आम्ही त्याला फाउंडेशन कोर्स, असं ब्रिज कोर्स नावाने त्याची इम्प्रूव्हमेंट करून घ्यायचो. आणि परंतु सगळेच विद्यार्थी काय फाउंडेशनला येत नव्हते. मग ते जे डायरेक्टली जूनमध्ये रिझल्ट लागल्यानंतर अकॅडमीला विद्यार्थी येत होते, तर त्यांना हा अनुभव यायचा की आपल्याला शिकवलेलं कळत नाही, गोंधळ होतोय, ही लेवल आपल्याला पचत नाही, आणि मग डायव्हर्जन होण्याचं प्रमाण जास्त असायचं की नाही, हे नाही जमायचं आपल्याला, मग हे नको, ते नको, मग पळवाट काढणे वगैरे असे प्रकार जे होत होते. जर आता आपल्याला खाली स्कूल लेवलला जर NCERT पॅटर्नचा सिलेबस असेल, ओके, तर एखाद्या मुलगाने समजा आता ज्याला आता ह्या शासनाच्या निर्णयानुसार कोणाला 5वीला अनुभवायला मिळालं, कोणाला 6वीला मिळालं, 7वीला, त्याला 1 वर्ष जड जाईल. म्हणजे पहिलं वर्ष त्याला ते ऍक्सेप्ट करायला थोडस जड जाईल. परंतु त्याला 5वीच्या विद्यार्थ्याला 5वीला जड जाईल, 6वी पासून त्याला रुटीन बसल, 7वीला आणखी रुटीन बसल, आणि तो 10वी पर्यंत आल्यानंतर बऱ्यापैकी त्याला रुटीन बसल. आणि मग त्याला जो 11वीचा जो प्रॉब्लेम होता आजपर्यंत, तो आमच्यासाठी, म्हणजे आता आम्ही अकॅडमिक लेवलला चालवताना आम्हाला खूप फेस करावं लागायचं. कारण प्रचंड खर्च चालू असतो, टीचिंग करतात टीचर, परंतु विद्यार्थ्यांना तेवढ्या प्रमाणामध्ये ते ऍब्सॉर्ब होत नाही नव्हतं. तुम्हाला जे हवंय. तर आता ह्या गव्हर्नमेंटच्या निर्णयामुळे आपल्याला एक अनुभव असा मिळेल की ही एक सिक्वेन्स जी असेल ती अशी कंटिन्यू होईल. करेक्ट. आता 10वी वेगळं, 11वी वेगळं असं त्या मुलांना Feel जाणवणार नाही नाही. होणार. जसं 8वी नंतर 9वी, 9वी नंतर 10वी, 10वी नंतर 11वी, आणि त्याच्या पुढे जाऊन काही विद्यार्थ्यांना त्याचा पण फायदा होईल की काही जे मुलं ऍडव्हान्स असतात ते लवकर अभ्यास करून घेतील. मी जे म्हणत आहे मागापासून की मुलांच्या लाईफमध्ये 11वीचं वर्ष हे कन्सेप्च्युअल इयर आहे. त्यामध्ये जे कन्सेप्ट स्टार्ट होतात ते पुढील 13 वर्षापर्यंत ते वापरू शकतात. त्यांना ते सोपं जाईल. आणि मग ह्या ज्या महाराष्ट्रातल्या मुलांना की जे आतापर्यंत आपण 80-90% विद्यार्थी वर्ग असा होता की तो NCERTला फेस करताना खूप त्यांना त्रास होत होता, तो त्रास मात्र बऱ्यापैकी कमी होईल. आणि आपल्या महाराष्ट्रातून पण एक मोठे मोठे रिझल्ट आणि रिझल्ट पर्यंत विद्यार्थी जाण्यासाठी आपल्याला फायदा होईल, आणि विद्यार्थ्यांना करिअरसाठी पण त्याचा फायदा होईल. असं एक आजपर्यंतचा अनुभवून आम्हाला ह्या नवीन झालेला निर्णय आहे तो अतिशय चांगला निर्णय आहे असं वाटतं. म्हणजे असं या निर्णयासोबतच अजून एक गोष्ट जाणवते, जसं तुम्ही म्हणालात की मुलं अभ्यास करताना दिसत आहेत किंवा मुलं, आता तुम्ही अकॅडमी चालवता तर तुम्हाला माहिती असेल की लोक सकाळी 6 ते 7 किंवा सकाळी 6 7 वाजल्यापासून किंवा काही लोक 5 वाजल्यापासून पण लायब्ररीत बसलेल्या जाणवतात, किंवा संध्याकाळी सुद्धा जेवण बिवण झाल्यानंतर 12-1 पर्यंत लायब्ररीत बसलेले जाणवतात.
आपण म्हणतो ते स्टडी करतात, पण कुठेतरी काहीतरी मिसिंग दिसतं ज्यावेळेस रिझल्ट लागतात किंवा ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सिरीज पण घेत असाल किंवा ते टेस्ट सिरीज देत असतील तेव्हा त्यांना तो 100% रिझल्ट मिळत नाही. मग त्याच्यात तुम्हाला काय वाटतं का सेल्फ स्टडी कमी पडतोय किंवा तो सेल्फ स्टडीच होत नाहीये किंवा तो जो स्टडी करतायत तो आणि एक्सपेक्टेड स्टडी याच्यामध्ये बरोबर, खूप हा. डिफरन्स आहे, काय असं वाटतं म्हणजे? ज्यावेळेस आता आम्ही अकॅडमी चालवतो आणि बरेच वर्ष आम्ही ह्या एज्युकेशन फील्डमध्ये काम करतोय, करेक्ट. तर आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा असा हातबल होतो की अरे हे मुलं सकाळी आपण 7:30ला बोलवतोय, 4:30 पर्यंत लेक्चर चालतायत, ओके. बसतायत पण समजून घेतायत, अब्सेंट राहत नाहीत, नाईट स्टडीला पण बसतायत, नाईट स्टडीला अभ्यास करताना दिसतायत ते, करेक्ट. मग रिझल्ट का मिळत नाही? हा, बरोबर. त्यावेळेस असं बऱ्याच वेळा आम्ही मीटिंग चर्चा करतो की होतंय काय नेमकं. नक्कीच. तर आम्ही ज्यावेळेस ऑब्झर्व करत गेलो बऱ्याच वेळा की त्यावेळेस असं लक्षात आलं की सेल्फ स्टडी जो आहे त्याचं जर ऑब्झर्वेशन जर बारकाईने केलं आपण शांतपणाने, ओके. तर आपल्या मुलांमध्ये म्हणजे मी आपल्या मुलांमध्ये म्हणजे जनरली महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन मुलांमध्ये आणि त्यातले त्यात जनरली जे स्टेट बोर्ड मधून पुढे आलेले विद्यार्थी ग्रामीण होते, भागातून. अशा ग्रामीण भागातून विद्यार्थी पुढे आलेले होते, तर तो अभ्यासाचा जो पिक पॉइंट असायला पाहिजे तो त्याचा जास्त वेळ टिकत नाही. म्हणजे ओके. कारण आम्ही ज्यावेळेस रिझल्ट लागतो एखादी टेस्ट झाल्यावर जे बॉटमला विद्यार्थी असतात त्यांना आम्ही समोर बसवतोय की अरे काय रे, तुम्ही तर नाईट स्टडी करताय, लेक्चर करताय, बुडवत नाही, महिना तुम्ही अकॅडमीत असता, तुम्हाला बुक्स आहेत, सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला असताना पण मग का तुला मार्क पडत नाहीत? करेक्ट. तर त्यांच्याकडून बरेच वेळा सांगण्यात असं येत होतं की सर आम्ही काम करायला लागलो अभ्यासाला की मला थोड्या वेळ कॉन्सन्ट्रेशन होतं आणि लगेच कॉन्सन्ट्रेशन जातोय. हो. तर असा अनुभव आजपर्यंत येत होता. म्हणजे एकंदरीत असा अनुभव येतो की मुलगा ज्यावेळेस तो सेल्फ स्टडीला बसतो करेक्ट. तर ती जी इंटेन्सिटी पाहिजे की मग अभ्यासाला त्याला कंटिन्युटी मिळाली पाहिजे, की जास्त वेळ त्याला हे झालं पाहिजे आपल्याला की अभ्यासामध्ये सातत्य पाहिजे, ते आपल्या मुलांमध्ये थोडंसं कमी पडतं. आता आम्ही अनुभव घेतो की संध्याकाळी 6ला आम्ही नाईट स्टडीला बसवतो मुलं, 9:30-10 पर्यंत नाईट स्टडी असते आणि 9:30च्या पुढं पण ज्याला अगदी रूमवर जाऊन अभ्यास करायचा नाही त्यांना आपण 11:30 पर्यंत पण नाईट स्टडीचा वापर करतो. तर 6 ते 9:30 बसतानाचा जो टाइम टेबल आम्ही देतो त्यावेळेस आम्ही ऑब्झर्व करतो तर ते बऱ्याचशा मुलांमध्ये ते इंटेन्शन अभ्यासाचं दिसत नाही. ओके. जी कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप व्हायला पाहिजे तिथं मुलं पॉझिटिव्ह अडचणी येतात. आणि ते जर आपण बघितलं की 9:30च्या पुढे जे स्वतः बसतात करेक्ट. की नाही मला सर रूमवर अभ्यास होत नाही, मला इथंच बसायचंय, तिथं आपण ती सोय केलेली असती किंवा तुम्ही म्हटलं तसं रात्री 1-1 वाजेपर्यंत पण मुलं जागतात, तर तिथं पण आपल्याला लक्षात येते की ज्यावेळेस तो स्वतःहून एक्सटेंडेड टायमिंगला सेल्फ स्टडीला बसतो त्यावेळेसचा स्टडीचा क्वालिटी लेवल त्याची चांगली राहते. करेक्ट. म्हणजे एकंदरीत ह्या विषयाविषयी मला असं म्हणायचं की जी कॉन्सन्ट्रेशन लेवल अभ्यास करताना मिळालं पाहिजे आणि जरी मिळाली तरी त्याचं जे सातत्य आहे ते जास्त वेळ टिकलं पाहिजे. इथं मात्र मुलांमध्ये अडचणी येतात आणि ते सातत्य मात्र त्या मुलांनी समजा वगैरे तुला अर्धा तास कॉन्सन्ट्रेशन होतंय तर तू 35 मिनिटासाठी प्रयत्न कर. बऱ्याच वेळा आम्ही वर्गात पण मुलांना म्हणतो की तुमचा बोर्ड कॉन्सन्ट्रेशन किती % आहे तेवढंच तुम्हाला नॉलेज आतमध्ये येणार आहे. म्हणजे हे अगदी ह्या वायफाय सारखं आहे, इंटरनेट सारखं आहे. आपण जर तुम्हाला मी एखादी फाईल पाठवली मोठी तर तुम्ही जर नेटवर्क मध्ये नसाल तर ती फाईल स्लोली नसतं ब्राउझिंग झाल्यासारखं दिसतं आणि तुम्ही नेटवर्क मध्ये आलात की गपकीने ते फाईल डाउनलोड होऊन जाते. तसं प्रकारामध्ये आम्ही वर्गात पण अनुभव घेतो की मुलांना काय म्हणतो की तुम्ही ठरवून प्रयत्न करा. कुणाला आज 35 मिनिटं कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप झालं, उद्या 40 मिनिटासाठी, कारण आपल्याला हे पण माहिती आहे आपण 1 तास 1.5 तासाच्या ज्यावेळेस लेक्चर घेतो असं 100% कॉन्सन्ट्रेशन नसतंच. टीचरचं होऊ शकत नाही, विद्यार्थ्याचं होत नाही. परंतु ही एक साधना टाईप आहे. म्हणजे तुम्हाला प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. वर्गात बसल्यानंतर माझं लक्ष किती वेळ बोर्डकडे सरांनी समजून सांगते त्याच्याकडे लागलं आणि ते जर विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न करत जर वाढवत गेला तर त्या मुलाला त्याचा फायदा जास्त होतो. सेल्फ स्टडीला बसल्यानंतर पण आमचा अनुभव असा आहे की त्यांनी ते सातत्य मात्र वाढवलं पाहिजे, ठरवून वाढवणं गरजेचं आहे. आम्ही बरेच वेळा प्रयोग असे छोटे मोठे करतो की नाही आता 6ला बसलायत 7:30 पर्यंत कुणाला पाणी प्यायला सोडणार नाही, वॉशरूमला जाऊन देणार नाही, गपचूप बसायचं, हलायचं नाही, कोण उठला तरी त्याला पनिशमेंट करू, असं पण आम्ही प्रयोग करतो. त्यामध्ये सक्सेस रेट थोडासा मिळतो पण ते असं आपण फोर्सफुली करू शकत नाही.
ज्याच्या मनामध्ये इच्छा असते ना, मला काहीतरी करायचंय, मला रिझल्ट काढायचा आहे, त्याला मात्र कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप होताना दिसतं. तर एकंदरीत मुलांच्या एज्युकेशन चालू असताना असा आमचा अनुभव येत आहे आतापर्यंत, की आपण सगळं करताना तर दिसतायत विद्यार्थी, मग रिझल्ट का मिळत नाही, असं ज्यावेळेस प्रश्न तयार होतो, तर सगळं करत असताना जी काही त्याची इंटेन्सिटी पाहिजे, ती नाहीये. वर्गात बसल्यानंतर बोर्डकड टीचरकड समजून घेण्याची तळमळ, त्या सरांविषयी रिस्पेक्ट, बोर्डविषयी रिस्पेक्ट, हे आपल्या मनामध्ये असेल तर आपलं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवू शकतात. सेल्फ स्टडी मात्र मुलांचा इम्प्रूव्ह झाला पाहिजे, कारण सगळा खेळ हा सेल्फ स्टडीचा आहे. स्टडी. करेक्ट. कोणत्या इंटेन्सिटीने तुम्ही अभ्यास करताय या ठिकाणी तुम्हाला मात्र काम करणं गरजेचं आहे. म्हणून विद्यार्थ्यांसाठी माझा तर तोच सल्ला राहील, की तुम्ही वर्गात बसताय तर ठीक आहे ना, तुम्ही मध्ये आधी डिस्ट्रॅक्ट होणं ठीक असतं. आता माणूस आहेत आपण, मध्ये आधी विचार येतात, करेक्ट. परंतु तो विचार कट करता आला पाहिजे. परत फोकस बोर्डवर, करेक्ट. परत विचारात गेलं तरी परत कट करून परत फोकस बोर्डवर. तसंच अभ्यास करताना पण की कॉन्सन्ट्रेशन टिकून राहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग सल्ला बऱ्याच वेळा आम्ही असा देतोय, की मुलांनी नुसतं वाचू नये, तर वाचत वाचत जर तुम्ही लिहित लिहित गेला तर तुमची ही इंटेन्सिटी बऱ्यापैकी टिकून राहते आणि अभ्यासात इफेक्ट होतो. पण आता त्याच्यासोबतच कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी काही यशस्वी गोष्टी केल्या पाहिजेत का, किंवा काही सवयी लावूनच घेतल्या पाहिजेत का? एक तर हे विचारायचं. आणि दुसरं, तुम्ही म्हणालात बऱ्याचदा असं बघायला मिळतं आजकाल, की मुलांचं लक्ष असतं ब्लॅकबोर्डकडे, पण ते कुठेतरी तंद्रीत असतात किंवा झोपलेले असतात. बरोबर आहे. की त्यांचं, बऱ्याच लोकांचा असा पण प्रश्न येतो सर आम्हाला, की आम्ही ना ब्लॅकबोर्डकडे बघतोय, पण 5-10 मिनिटं बघितलं की आपोआप आम्हाला झोप लागते. तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे मुलांनी, किंवा अशा कुठल्या सवयी त्यांनी जर सकाळ संध्याकाळ किंवा थ्रूआउट त्यांच्या 24 तासात केल्या, की त्यांना ते प्रॉब्लेम्स येणार नाहीत, किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत होईल? बरोबर आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप होणे हे काय मशिनरी टाईप नाही, की Correct. बटन सेट केलंय झालंय. हो, नक्कीच नाही. सुरू झालंय, असं होत नाही. नक्कीच. त्यामध्ये अनेक फॅक्टर येतात. त्यातलं काही फॅक्टर मी जे अनुभव घेतो, की जो मी प्रयोग करून घेतो माझ्या स्वतःच्या इन्स्टिट्यूटमध्ये, की मी मुलांना बऱ्याच वेळा सातत्याने सांगतो, की मुलांना आपण भारतामध्ये आहोत, आपली एक भारतीय संस्कृती आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही व्यायाम दिलेले आहेत आणि ते युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे प्रूव्ह झालेले व्यायाम Correct. आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल योगा आहे, प्राणायाम सारखा व्यायामाचा प्रकार आहे. Correct. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेडिटेशन पण एक प्रकार आहे, की जो माइंडशी रिलेटेड काम करतो. तर विद्यार्थ्यांना आम्ही बरेच वेळा सल्ला देतो, की मुलांनो, तुम्हाला 1 तास, 1.5 तास, 2 तास व्यायाम करायची बिलकुल गरज नाही. जर तुम्ही ठरवून कोणत्या तज्ञ मार्गदर्शकाकडून जर आपण एक 15 मिनिटाचा ते 20 मिनिटाचा जर योगा शिकून घेतला, Correct. अगदी बेसिक योगा, अगदी मी तर एवढं म्हणतो, की अरे तू फक्त 12 सूर्यनमस्कार करून घे. करेक्ट. जरी एखादा विद्यार्थ्याने 12-15 सूर्यनमस्कार करून आला, तरी त्याला लक्षात येईल, की आज मला बऱ्याचशा लेक्चरमध्ये कॉन्सन्ट्रेशन प्रॉपर झालं. त्याच्यानंतर प्राणायाम सारखा आहे. सकाळी सकाळी जर तुम्ही अगदी 15 मिनिटं, म्हणजे अगदी मुलांनी हेवी व्यायाम करण्याची गरज आहे असं मी म्हणणार आहे, की एखाद्याला सवय असेल ते चांगली गोष्ट आहे. परंतु ह्या वयाला ज्यावेळेस यंगर लेवलला असतात त्यावेळेस खूप मोठ्या व्यायामाची गरज नाही. पण जर प्राणायाम सारखा 15-20 मिनिटाची प्रॅक्टिस त्यांनी केली, अगदी 3-3 मिनिटं केल्या तरी 5च प्रकार असतात. ते 5-15 मिनिटं होतात, लय झालं 20 मिनिटं तुम्ही होऊ शकता. माइंडशी सगळ्यात जास्त काम करणारा जर मी अनुभव घेतल्यानुसार जर तो व्यायाम असेल तर तो मेडिटेशन आहे. करेक्ट. जर मेडिटेशन विद्यार्थ्यांनी 15 मिनिटं मिनिमम 12, 13, 14, 15 अगदी 20 मिनिटापर्यंत, मी तर म्हणाल जास्त पण नाही करावं. करेक्ट. जर तुम्हाला शांतपणाने डोळं झाकता आले आणि श्वासावर लक्ष देता आलं, आपल्याला जर असं श्वासावर लक्ष देऊन जर कॉन्सन्ट्रेट करता आलं, तर मात्र विद्यार्थ्याला ज्या वेळेस तो लेक्चरला बसल, अभ्यासाला बसल, तर त्याला अनुभव असा येईल, की माझं एक 3 तासाचं काम 1च तासात होऊन गेलं. जे त्याला आव्हानात्मक वाटणारे 15 प्रॉब्लेम होते ते 5-7 मिनिटात तर सुटून गेले. तर म्हणजे जर आपण थोडंसं अवलोकन आपल्या भारतीय संस्कृतीचं जर पाठीमागे केलं, की आज एवढे ऋषीमुनी आपण अनुभवले किंवा पाहतो त्यांचं नॉलेज, की कशाच्या बेसवर यांनी एवढं नॉलेज आपल्या पुढे आणून ठेवलेलं आहे. तर त्यांनी स्वतः निसर्गामध्ये ते अनुभव घेतला, ते लिहून ठेवलं आणि ते आपल्या पुढे दिले. तर निश्चितपणे विद्यार्थ्यांनी एक योगा, प्राणायाम किंवा मेडिटेशन यापैकी 1 किंवा 2 किंवा एखाद्याला येत असेल तर तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे, थोडंफार करता येतं. जर विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत जर हे कन्सेप्ट स्वीकारले,
तर मला विश्वास आहे की त्या विद्यार्थ्याच्या रिझल्टमध्ये खूप बरोबर. मोठा फायदा आपल्याला दिसेल. का तर Correct. त्याचं कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप होतं. Correct. साधा एखाद्या विद्यार्थ्याने जर 15 मिनिटं डोळं झाकून श्वासावर लक्ष देण्याची प्रक्रिया, त्याला आम्ही आनापान मेडिटेशन म्हणतो. कारण एक विपश्यना मेडिटेशन माइंडशी रिलेटेड एक खूप सायंटिफिक कन्सेप्ट आहे. Correct. तो थोडा पुढच्या स्टेपला असतो. त्याची बेसिक स्टेप जी असते ते आनापान मेडिटेशन असतं. Okay. तर आनापान मेडिटेशन म्हणजे काय सिंपल आहे की तुम्ही हातात हात ठेवायचा आहे, डोळं झाकायचे आणि श्वासावर फक्त येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष द्यायचे. तुम्ही ते करत असताना तुमच्या मनात अनेक विचार येतील वगैरे, फक्त कंडिशन आहे डोळं उघडायचे नाही, हा. सहन करायचे थोडं. आपण 15 मिनिटं जर असं केलं तर स्वतःही मी अनुभव घेतोय की माझ्या सिस्टीममध्ये, आपल्या अकॅडमीमध्ये ज्यावेळेस आम्ही आनापान क्रिया घेतो त्यात काही मुलं त्याला खूप चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात. आणि मग आम्ही काही मुलांना पण हे सांगितलंय की आम्ही हे जे तुम्हाला मेडिटेशन करून घेतोय, तुम्हाला त्याचा अनुभव काय येतो हे आम्हाला येता जाता सांगत जा. Correct. पण त्यांचे जर अनुभव ऐकले तर आपल्याला कल्पनाच्या बाहेर ते अनुभव असतात की सर माझं कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप झालं, माझी चिडचिड कमी झाली. मला असं खाण्याच्या बाबतीमध्ये असं निगेटिव्ह असायचो, मी चिडचिड करायचो किंवा एखाद्याने काही बोललं की मला राग यायचा, विषय डोक्यातून खूप वेळ जात नसायचा. आता माझं अभ्यासामध्ये लक्षात आहे. कारण बरेच वेळा काय होतं, हे जसे जसे हे तरुण वयामध्ये येत राहतात मुलं, त्या इतर गोष्टीमुळे त्यांच्या मनामध्ये खूप गोष्टी घुसलेल्या असतात. वेगवेगळे युगो त्यांच्या मनामध्ये असतात, बाहेरच्या वातावरणाचा इफेक्ट त्यांच्यावर असतो. हे जर आपण व्यायाम थोडासा स्वीकारला मनापासून, तर 100% विद्यार्थ्यांना ही जी आता अडचणी येतात की मला सर मी थोड्या वेळ लक्ष दिलं की मी भटकून जातो, मला अभ्यासच करू वाटत नाही, किंवा मग निम्म्या तासातून असं घुसमटायला लागतं की मला आता असं वाटतं की उठून बाहेर पडून जावं. तर हे जे प्रकार होतात ह्यामध्ये मात्र त्या विद्यार्थ्यांना ठरून ह्या गोष्टी खूप नाही परंतु अगदी 15-20 मिनिटापर्यंत तरी ते तर आपण करू शकतो जनरली. म्हणजे मी तर माझ्या अकॅडमीच्या मुलांना बरेच वेळा सांगतो की तुम्ही ह्या 3 पैकी 1 किंवा 2 कन्सेप्ट 15-20 मिनिटासाठी तरी तुम्ही प्रयत्न करा. आणि आम्ही त्याची प्रॅक्टिस पण करून घेतो. विशेषतः आम्ही ते आनापान मेडिटेशन करून घेतो, त्याचा आम्ही खूप पॉझिटिव्ह इफेक्ट आमच्या सिस्टीममध्ये पण अनुभवला येतो आमच्या. तर एकंदरीत म्हणजे काय आहे की तुम्हाला थोडंसं, शेवटी एज्युकेशन आहे, एज्युकेशन ही एक साधने टाईप आहे. करेक्ट. त्याला तुम्ही कधी 100%चा टॅग लावू शकत नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा सातत्याने प्रयत्न करत राहावा लागतो. म्हणजे आपण 1 तासभर लेक्चरला बसलो तर आपल्याला काही 100% तिथं समजलेलं नसतं. काही टक्के का होईना समजलेलं असतं. परत प्रयत्न करायचा असतो, परत पुढे जायचं. हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. या कंटिन्युअस प्रोसेसमध्ये जर आपण असे छोटे मोठे प्रयोग केले की आपण योगा करून बघू किंवा प्राणायाम शिकून बघू किंवा मेडिटेशन सारखा प्रयोग जर विद्यार्थ्यांनी केला तर त्यांच्या अभ्यासामध्ये, कॉन्सन्ट्रेशनमध्ये खूप मोठा फायदा झाल्याचा आम्ही अनुभवतोय. म्हणजे तर तुम्ही आता मेडिटेशनचं सांगितलं, पण याच्यासोबत एक खूप मोठी गोष्ट येते ती म्हणजे सोशल मीडिया. आणि सोशल मीडिया म्हणजे असं कोणीच विद्यार्थी नसेल की तो वापरत नाहीये किंवा त्याच्याकडे ती पावर नाही आपण म्हणू. बरोबर. मग याच्याशी कसं डील करायचं? कारण प्रत्येकाला हवं असतं सोशल मीडिया वापरायचंय, प्रत्येकाला हवं असतं की यार काय नवीन चाललंय मला बघायचंय, आणि मग रील्स म्हणू नका, शॉर्ट्स म्हणू नका किंवा युट्यूब म्हणू नका. मग हे कसं काय साधायचं? सोशल मीडियाचा वापर विद्यार्थ्यांनी जनरली थोडासा वापर केला पाहिजे, परंतु लिमिटेड केला पाहिजे. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये एज्युकेशन सिस्टीम जो अनुभव घेते की मुलांच्या हातात सोशल मीडिया आहे, बरोबर, आणि त्याचा अतिवापर होताना आपण पण पाहतोय. आणि त्याचा मात्र एज्युकेशन सिस्टीमवर बऱ्यापैकी निगेटिव्ह इफेक्ट होत असताना आम्ही अनुभवतोय. त्यामध्ये एक असा एकंदरीत सल्ला देऊ शकतो आपण की विद्यार्थ्यांनी टेक्नॉलॉजी वापरावी, परंतु त्याचा रेशो ठरवला पाहिजे की नाही आता मला लेक्चर चालू आहे तर मी बाकीचा विचार नाही करणार, किंवा मला दिवसभरामध्ये मी 10 मिनिटं, 5 मिनिटं, 15 मिनिटं. सोशल मीडियावर मुलांनी स्वतःहून मात्र कंट्रोल ठेवलं पाहिजे. कारण त्याच्यामुळे सध्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये जे मुलांना चॅलेंज फेस करावं लागतंय ते मात्र प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण ही टेक्नॉलॉजी आहे, हे तर आपण पूर्ण बंद नाही करू शकत, पण त्याचा वापर विद्यार्थ्यांनी थोडंसं नियोजन केलं पाहिजे. तर हे प्रायव्हेट सिस्टीम, अकॅडमी, कॉलेज होईल तेवढा प्रयत्न करतायत, किंवा मोबाईल वर्गात घेऊन बसू नका, नाईट स्टडीला मोबाईल घेऊन बसू नका. पण ते जर मुलांनी स्वतःहून ठरवलं
की नाही मला सोशल मीडिया वापरायचे परंतु लिमिटेड वापरायचे आणि मला जास्तीत जास्त अभ्यासावर फोकस Focus करायचा करायचा. असं आपल्याला एकंदरीत त्या बाबतीत म्हणता येईल विद्यार्थ्यांना. तसं बऱ्याच लोकांचा कन्सर्न असतो की ऑनलाईन सगळंच आहे अवेलेबल, तर कशासाठी कुठल्या अकॅडमीला किंवा कुठल्या क्लासेसला पैसे भरायचे. कारण आता तुम्ही जस्ट गुगलवर जा किंवा युट्यूबवर जा, NCERT 12वी टाकलं किंवा NCERT 11वी टाकलं तर हजारोंनी व्हिडिओ अवेलेबल मिळतात. तर मग का बुवा ऑफलाईन जावं, आणि ऑफलाईन मध्ये असे काही वेगळे चेंजेस असतात जे की त्यांना गरजेचे आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन हा कन्सेप्ट आता मधल्या कोरोनाच्या काळामध्ये हा जास्त आपल्याला जाणवला गेला बरोबर. की कोरोनामध्ये बरेचशा वेळेस विद्यार्थ्याला बाहेर पडता आलं नाही म्हणून ऑनलाईन ही कन्सेप्ट गरजेची होती, त्यावेळेस ती वापरली गेली, त्याचा फायदा झाला. नक्कीच. परंतु त्याच्यानंतर ज्यावेळेस हे ऑफलाईन सिस्टीम सुरू झाल्या त्यावेळेस एक चॅलेंज तयार असं झालं की नेमकं ऑफलाईन करायचं का ऑनलाईन करायचं. करेक्ट. परंतु आज ॲज अ टीचर किंवा आम्ही एक सिस्टीम चालवते त्यानुसार अनुभवानुसार आम्ही असं म्हणू की ऑनलाईन हे गरज आहे परंतु ते सोल्युशन नाही. म्हणजे कारण त्यामध्ये आपल्याला जी क्लासवर्क फिलिंग पाहिजे आपल्या एज्युकेशनमध्ये, बोर्ड आला, टीचर आलं, सराउंडिंग आलं, क्लासमेट आले, कॉलेजचं कॅम्पस आलं, हा जो एकंदरीत त्याला आपण इंटिग्रेटेड इफेक्ट म्हणतो की Correct. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचा एकत्रित इफेक्ट येऊन एज्युकेशन चालू असतं. करेक्ट. नुसता तो वर्गात बसलाय बोर्डकडे बघतोय म्हणजे एज्युकेशन चाललंय असं नसतं. नाही. अगदी त्याच्या घरापासून कॉलेजपर्यंत येणं, कॉलेजमध्ये कॅम्पसमध्ये येणं, वर्गात जाणं, वर्गात बसणं, वर्गात बसून टीचरने शिकवलेलं ऐकणं, म्हणजे हा जो एकंदरीत इफेक्ट असतो म्हणजे इंटिग्रेटेड इफेक्ट म्हणतो तो आपल्याला ऑनलाईन मध्ये दिसत नाही. कारण ऑनलाईन ही शेवटी मार्केटिंग फॅक्टर मध्ये पण त्याचं काही प्रमाण येतं की हो. माझा व्हिडिओ मुलांनी जास्तीत जास्त वेळ बघितला पाहिजे. करेक्ट. म्हणजे ते शिकवतात एक कन्सेप्ट छोटासा आणि ते तासभर त्यांना घोळत बसतात त्या मुलांना. आणि मी तर अगदी मनापासून म्हणाल की जर नुसतं ऑनलाईन जर फॅक्टर मध्ये म्हटलं तर हे जे सिलेबस मुलांपुढे टाकलेले येतं ते अगदी वेळेमध्ये कम्प्लीट होणं म्हणजे खूप मोठं टास्क वाटेल. ओके. म्हणजे ऑनलाईन हा कशासाठी वापर व्हावा पण तो लिमिटेड व्हावा. म्हणजे तुम्ही एकदा फिजिकल टीचिंग घेतलंय, वर्गात शिकलाय, एखादा चॅप्टर तुम्ही झालाय, कम्प्लीट झालाय, परंतु काही कन्सेप्ट आपले अडचणीचे आहेत. ओके. तर तेवढ्यासाठी जर त्यांनी त्याचा सपोर्ट घेतला नक्कीच. की ओके ठीक आहे हा मला कन्सेप्ट काय आता सर परत सांगू शकणार नाही तर मग मी तेवढा कन्सेप्ट मागं पुढं करून हो. जेवढा हवे तेवढं आपलं बघणं चांगलं. पण टोटली ऑनलाईन सोल्युशन हे मात्र थोडंसं घातक वाटतं असं एक माझा अनुभव आहे. म्हणजे त्याच्यामध्ये. मला पण असं ते वाटतं घातक, कारण ऑनलाईन तुम्हाला ऑप्शन्स खूप असतात. तुम्हाला असा ट्रस्ट जो म्हणतो ना, गुरुवर माझी श्रद्धा आहे, तो फॅक्टर मिळत नाही तुम्हाला की अरे एकाच ऐकतो असं नाही. मग लोक काय करतात, 5 मिनिटं हे ऐकतोय, नाही हे नाही समजत, चल दुसरा व्हिडिओ बघू, बरोबर आहे. ते म्हणजे नाही त्याचं ते समजत, तिसरा व्हिडिओ बघू, असं होतं कुठेतरी. डिस्ट्रॅक्शन्स खूप होतात Correct, आणि correct. सातत्य, एज्युकेशन फॅक्टर हा मेन म्हणजे सातत्यावरच आहे. Correct. आज माझं पहिलं लेक्चर झालं तर मला डोक्यात असते की उद्या मला मुलांना काय शिकवायचे, काल मी काय शिकवले, हे त्यांना रिलेटेड नसतं त्याच्यासाठी. Right. त्याच्यासाठी ऑफलाईन एज्युकेशन हे मात्र मस्ट आहे. याला तुम्ही टाळू शकत नाही. टाळण्याचा प्रयत्न झाला पण तो पण काही सक्सेस झाला नाही. आणि आपण अनुभव घेतलाय की कोरोनामध्ये जे सगळी सिस्टीम ऑनलाईन गेली होती ते हळूहळू आता 90% सिस्टीम परत ऑफलाईन मध्ये मोडमध्ये आली. तर ऑनलाईन टीचिंग किंवा ऑनलाईन फॅक्टर हा माझ्या दृष्टीने एक छोटासा फॅक्टर आहे की तो गरजेपुरता वापरण्या इथपर्यंत चांगला आहे. मात्र ऑफलाईन टीचिंग हा विद्यार्थ्याच्या फिजिकल, मेंटल सगळ्या बाजूला इफेक्ट करणारा ऑफलाईन फॅक्टर येतो. कारण सोशल पण, समाज पण त्याच्याबरोबर, म्हणजे विद्यार्थी असले पाहिजेत बरोबर, कॅम्पसचा इफेक्ट पाहिजे, बोर्डचा इफेक्ट, टीचरचा इफेक्ट, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता म्हटले की टीचर हे आपल्या गुरु असतात. करेक्ट. आणि तो ह्युमन बिईंग, व्यक्ती असतो. Correct. तो ज्या तळमळीने शिकवू शकतो समोर बसलेल्या मुलांना, ती जी तळमळ हे आर्टिफिशियल मध्ये येत नाही. येत. नक्कीच. ते कमर्शियल व्ह्यूने ते शिकवत असतं. मात्र माझ्या समोर बसलेले जे 50 मुलं असतील त्या मुलाच्या बुद्धिमत्तेचा विचार करून तो टीचर त्यांना नॉलेज देत असतो. Correct. कारण त्यात अनेक वेगवेगळ्या बुद्धिमत्तेचे विद्यार्थी बसलेले असतात. म्हणून त्यांना काय हवंय, मिनिमम त्यांना काय देता येईल असा एक त्याचा भाव असतो आणि तो भाव आपल्यामध्ये येत असतो. म्हणून आपल्या दृष्टीने एक ऑफलाईन टीचिंग हे मात्र काळाची गरज आहे. याला तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी टाळता येणार नाही आणि टाळूही नाही असं
अगदी स्पष्ट विषय आहे. नाही, नक्कीच सर, मी तुमच्याच मताशी सहमत आहे. म्हणजे आपण जरी हा पॉडकास्ट ऑनलाईन नेत असलो तरी आजही मी पेन पेपर घेऊन गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि त्याच्यानुसारच मला त्या थोड्याशा सोप्या वाटतात बोलताना आहे. पण आणि बाकीच्या गोष्टी करताना पण. पण आता याचसोबत अजून एक गोष्ट येते सर, ती की बऱ्याच आपण बघतो की एक शहरी भागातली मुलं वर्सेस ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये एक कंपॅरिझन कंटिन्यू चालू असतो मुलांमध्ये. अरे त्याच्याकडे XYZ गोष्टी आहेत म्हणून त्याचा अभ्यास चांगला झालाय म्हणून त्याला चांगले मार्क्स पडलेत. माझ्याकडे फोन नाहीये, माझ्याकडे ह्या गोष्टी नाहीत म्हणून माझा अभ्यास चांगला होत नाही म्हणून मला मार्क पडत नाहीत. मग असं ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात येते त्यावेळेस त्याला बाहेर काढायला किंवा त्याला ओव्हरकम करायला काय केलं पाहिजे त्याने? जनरली काय राहतं की हा थोडासा फरक आपल्याला जाणवतो. स्टार्टिंगचा विषय असतो. बरोबर. मुलं जसे आपल्या गावातून घरातून बाहेर पडतात, शहरामध्ये एखाद्या अकॅडमीमध्ये एखाद्या कॉलेजमध्ये येतात आणि त्या ठिकाणी असे एक शहरातले विद्यार्थी असतात की त्यांना बऱ्यापैकी चांगली बॅकग्राऊंड असते. त्यांची येण्याची पद्धत, राहण्याची पद्धत, Correct. सगळी बोलण्याची पद्धत अगदीच वेगळी वाटते. मग साहजिकच आहे आपला खेडेगावातला जो विद्यार्थी असतो, रुरल एरियामधून बाहेर पडलेला, प्रथमतःच शहरामध्ये आलेला मुलगा मात्र सुरुवातीला त्याला बुजरा म्हणजे त्याला थोडंसं फेस करावं Face लागतं करावं की हे काय आहे म्हणजे नेमकं, करेक्ट. किंवा त्याच्या मनामध्ये येतो कधी कधी की अरे हा ह्यांना ह्या सवलती सगळ्या फॅसिलिटी मिळाल्या म्हणून ह्यांचं नॉलेज जास्त आहे आणि आपल्याला थोडंसं ह्या फॅसिलिटी नव्हत्या म्हणून कमी आहे. परंतु यामध्ये आमच्या अनुभवानुसार आम्ही सांगतो की हा काही दिवसाचा भाग असतो. बरोबर. थोडे दिवस असं होतं, परंतु आमच्या अनुभवानुसार काही दिवसानंतर शहर आणि खेडेगाव हे एकाच प्लॅटफॉर्मवर आलेले आम्ही पाहतो. करेक्ट. फक्त मुलाची मानसिकता पाहिजे की किती कंपॅरिझन करायचं आपण. करेक्ट. त्याच्याकडे गाडी आहे, मोबाईल आहे, गॉगल आहे, चांगला ड्रेस आहे म्हणजे त्याला खूप नॉलेज आहे असं नाही. असं बी काही आपण म्हणू शकत नाही. Correct, correct. एखादा एकाच ड्रेसमध्ये अकॅडमीत किंवा कॉलेजमध्ये येतोय म्हणजे त्याच्याकडं नॉलेजच नाही असं काही आपण करू शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी जे खेड्यापाड्यातून विद्यार्थी शहरात येतात त्या विद्यार्थ्यांसाठी मी एकच म्हणेल की हे काही दिवसाचा भाग असतो बरोबर. आणि आपण आपला फोकस हा आपल्या एज्युकेशनवर करावा. कोण किती नॉलेज घेऊन किंवा कोण किती भारी गाडी किंवा कोणतं कसं राहतंय त्याच्याशी आपण कंपॅरिझन करणं जर जेवढं लवकर आपण ते टाळू करेक्ट. तेवढं आपलं अभ्यासामध्ये फोकस होईल. कारण आम्ही अनुभवतोय की रुरल एरियामध्ये पण कित्येक मुलांमध्ये जबरदस्त अभ्यासाची एक जबरदस्त एनर्जी असते, Correct, बुद्धिमत्ता असते, तळमळ असते आणि हे विद्यार्थी शहरातल्या मुलांच्या इक्वल किंवा अगदी त्यांच्या पुढे जाण्यापर्यंत ताकद ठेवतात असा आम्ही अनुभव घेतोय. त्यामुळं शहरातला विद्यार्थी आणि खेड्यातला विद्यार्थी हा जो विषय आपल्या पुढे येतोय तो हा माझ्या दृष्टीने स्टार्टिंगचा विषय आहे की फर्स्ट टाइम म्हणजे त्याचं एज्युकेशन शहरामध्ये स्टार्ट झाल्यानंतर काही दिवसांनी असतो आणि काही दिवसांनंतर तो एकच रस्ता तयार झाल्याचा आम्ही अनुभव घेतो. म्हणजे मला वाटतं याच्यात गायडन्सचा पण थोडासा पार्ट असावा सर. कारण तुमच्याकडे प्रॉपर गाईड असेल किंवा प्रॉपर टीचर असेल ज्याच्याशी तुम्ही ह्या गोष्टी उघडपणे बोलू शकताय की असं काहीतरी घडतंय बुवा. कारण जनरली ही गोष्ट बोलली जात नाही. म्हणजे माझ्या मनात आहे की याच्यासोबत माझी कंपॅरिझन करतोय मी, पण ती गोष्ट मी बोलणार नाहीये कोणासोबतच, ती फक्त माझ्या मनात असते. त्याच्यामुळे गायडन्स किती महत्वाचा आहे तो. अतिशय महत्वाचं आहे की विद्यार्थ्यांनी मात्र एज्युकेशन फील्डमध्ये सातत्याने अनुभवी तज्ज्ञ व्यक्तीच्या संपर्कात जाऊन माहिती घेणं, त्यांच्याशी आपल्या भावना शेअर केल्या तर यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा बरेचसे लवकर प्रश्न सुटतात. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी मनात ठेवलं 6 महिने आणि विचारलंच नाही त्याला जास्त त्रास होणार. नक्कीच. ते जर तज्ज्ञ मार्गदर्शक आम्ही असतो, आपले टीचर असतात, यांच्याकडे आला, बोलला, मनमोकळेपणाने जर त्यांनी बोलणं केलं तर त्याला ते लवकर सोल्युशन मिळतात की अरे आम्ही सांगणार की अरे भाई असं काही नसतं. म्हणजे की एखादा शहरातला मुलगा आहे किंवा एखादा खूप चांगल्या शाळेत शिकलेला मुलगा आहे म्हणजे तो तुझ्याच पुढे जाणारे सारखा असं काही नाही. त्याचं नॉलेज आहे, त्याची बुद्धिमत्ता आहे, तुझं नॉलेज आहे, तुझी बुद्धिमत्ता आहे. नॉलेज आणि बुद्धिमत्तेशी रिलेटेड परिस्थिती हा काय वेगळा फॅक्टर म्हणजे अडथळा नसतो. तर त्याच्यामुळे होईल काय, त्या विद्यार्थ्याला लवकरात लवकर त्या मानसिकतेतून बाहेर पडता येईल. त्याच्यामुळे त्यांनी त्या कॅम्पसमध्ये ज्या आपण कॅम्पसमध्ये शिकतोय तिथं जे वरिष्ठ असतात, आपले टीचर असतात, डायरेक्टर असतात, प्रिन्सिपल असतात, तज्ज्ञ मार्गदर्शक तिथं असतात, त्यांच्याशी मात्र त्यांनी जर मनमोकळेपणाने चर्चा केली तर हा विषय लवकर कमी होऊन त्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तर आता तुम्ही इतकं छान सांगताय तर जाता जाता मला एक असून विचारायला आवडेल की 11वीचं महत्व काय तुमच्या दृष्टिकोनातून? म्हणजे तुम्ही मगाशी थोडंफार सांगितलं पण पुन्हा एकदा सांगितलं तर ते, आणि 11वीचे क्लासेस शोधताना कोणालाही की कुठल्या बेसिक गोष्टी तरी त्यांनी लक्षात ठेवल्याच पाहिजेत की या 4 गोष्टी असतील तरच मी तो क्लास जॉईन करेल,
नाही तर नाही करणार का त्याच्यावर तुमचं काय मत आहे? बरेच वेळा होतं काय, 10वीची परीक्षा झाल्यानंतर आपला पाठीमागं पण विषय झाला त्यानुसार, की मुलं थोडी निवांत राहतात आणि जास्त चर्चा करत नाही. त्यांच्या डोक्यात काय असतं, की आता मी रिझल्ट पर्यंत काय करणार. करेक्ट. परंतु आत्ताच्या सिस्टीममध्ये 10वीचा रिझल्ट लागण्यापर्यंत बऱ्याचशा सिस्टीम थांबत नाहीत. नक्कीच. त्यातले त्यात हे प्रायव्हेट एज्युकेशन जे आहे, अकॅडमिक एज्युकेशन म्हणतो आपण त्याला, ते मात्र रिझल्टची वाट पाहत नाहीत. Correct. 10वीची परीक्षा झाल्यानंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी हे अकॅडमी ऍक्टिव्ह होतात. बरोबर. तर आपल्या लाईफमध्ये 11वीचं वर्ष अतिशय महत्वाचं आहे. याच्यासाठी जर तिथं विद्यार्थ्याकडून माहिती घ्यायला जर चुकलं बरोबर. तर मात्र खूप मोठा त्याच्यासाठी त्याला लॉस होऊ शकतो. नक्कीच. कारण ज्यावेळेस आपल्याला 10वीची परीक्षा चालू असताना किंवा 10वीची परीक्षा झाल्या त्या विद्यार्थ्यांनी पालकांनी एकत्र बसून व्यवस्थितपणे माहिती घेतली पाहिजे, की आपल्याला अकॅडमी करायची का कॉलेज करायचे, कोणतं करिअर करायचे. मग अकॅडमी जायचं असेल तर आपल्याला अकॅडमी काय माहिती असली पाहिजे, कॉलेज तर कोणतं कॉलेज. त्याच्यासाठी एक माझ्या अनुभवातून मी सल्ला देईल, की जनरली विद्यार्थी पालकांनी तुम्हाला अकॅडमी करायची असेल तर अकॅडमीचा अनुभव म्हणजे त्या परिसरामध्ये गेलं पाहिजे, त्या सिस्टीममध्ये विचारलं पाहिजे. कारण 11वीचं सुरुवात आपल्या लाईफमध्ये एक महत्वाचा पार्ट आहे आणि तिथं जर आपल्याकडून चूक झाली, समजा आपण मार्केटमधल्या खूप मोठ्या जाहिराती पाहतोय करेक्ट. आणि वेगवेगळे प्रलोभन आहेत, फी सवलती आहेत. आता तुम्हाला फी डबल सांगायची आणि सवलत 50% द्यायची म्हणजे तुमच्याकडून तेवढेच पैसे घेतले जातात. नक्कीच. हे ठीक आहे, तो पैशाचा वगैरे भाग आपण तो बाजूला ठेवू, परंतु तुम्हाला बेसिकली त्या ठिकाणी काय विचारलं पाहिजे बरोबर. ह्याचा त्या पालकांनी विद्यार्थ्यांनी मात्र बसून अभ्यास केला पाहिजे. आणि जनरली जर तुम्हाला सायन्स साईडने तुमचं करिअर स्टार्ट करायचं असेल, करिअरच्या लेवलला स्टार्टिंग करायचं असेल, तर समजा तुम्ही अकॅडमीत जाताय तर त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर आहे का, राहण्या-खाण्याची प्रॉपर सुविधा आहे का. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती सिस्टीम प्रॉपरली NCERTचं गायडन्स देण्या इथपर्यंत योग्य आहे का नाही, ओके. याची मात्र पालकांनी शहानिशा केली पाहिजे. आणि हे मात्र ह्या पालकांचा रोल थोडासा जास्त वाटतो, नक्कीच करावा असं माझं मत आहे. कारण मुलांचं कसं राहतं, माझा मित्र इकडे चाललाय, तो तिकडे चाललाय, करेक्ट. नाही ह्या अकॅडमीचं मी नाव ऐकलंय किंवा ह्या कॉलेजचं खूप नाव ऐकलंय, तो ऐकीव गोष्टी असतो. बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली तिथं जाल त्यावेळेस तुम्हाला एक 4-5 तरी क्वेश्चन असे त्यांना विचारता आले पाहिजे, की त्यांना थोडासा विचार करता आला पाहिजे. त्यातला बेसिकली कन्सेप्ट म्हणजे NCERT तुम्ही घेता का, NCERT शिकवणारे टीचर कोण आहेत, त्यांच्या क्वालिफिकेशन काय आहेत, आम्हाला ते पाहता येतील का किंवा त्या सरांशी आम्हाला बोलता येईल का. नक्कीच. काही जुन्या विद्यार्थ्यांचे काही Contacts कॉन्टॅक्ट तुम्ही आम्हाला देऊ शकता का. स्वतः डोळ्याने तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं पाहिजे, तिथली सिस्टीम, टाइम टेबल, मेस, हॉस्टेल सुविधा कशा आहेत. कारण बरेच वेळा आपण बघतो की मार्केटमध्ये सध्या मार्केटिंग हा फॅक्टर खूप जोरात आहे. करेक्ट. की विद्यार्थ्याला दाखवलं जातं एक, एक्झॅक्टिंग असतं वेगळं. नक्कीच. तर त्या बाबतीत मात्र विद्यार्थ्यांनी पालकांना माझ्यातर्फे असा सल्ला राहील, की तुम्ही घरात बसून चर्चा करण्यापेक्षा तुम्ही एक 4 नावं निवडली पाहिजे किंवा हे अकॅडमीची नाव आहेत, मग चला आपण जाऊन येऊ. त्यांना हे सडेतोडपणे, बरोबर. ते किती आपल्याला सवलत देत आहे तो नंतरचा विषय, त्याच्या बाबतीत त्यांनी. आणि कधीही पालकांनी विद्यार्थ्यांनी फी मध्ये सवलत खूप देत आहेत म्हणून ते अकॅडमी चांगले किंवा म्हणून ते कॉलेज चांगलं ह्या भ्रमात जाऊ नये. करेक्ट. आपल्याला लागणाऱ्या बेसिक स्ट्रक्चर्स, आता फॉर एक्झाम्पल मुलगी आहे, सगळ्यात महत्वाचं पालकाचं एज्युकेशन बरोबर तिची सुरक्षता महत्वाची असते. मग ते तशी सिस्टीम आहे का नाही, मुला-मुलींचं शिक्षण एकत्र, मग तिथं सिस्टीम शिस्त आहे का नाही, हॉस्टेलची सिक्युरिटी, त्यांचं राहणं खाणं कशा पद्धतीचं आहे. बेसिकली एक 4-5 तरी क्वेश्चन असे असतात की ते पालकांनी प्रत्येक सिस्टीम मध्ये जाऊन विचारले पाहिजे, की आपण हाच सिलेबस घेता का, ह्या टाईपच्याच परीक्षेची तुमची तयारी करून घेतली जाते का, त्याच्यासाठी तुम्ही जे तज्ञ मार्गदर्शक आहेत त्याचे आम्हाला परिचय करून देऊ शकता का, आणि तुम्ही हे कुठं घेणार आहात. त्याच्याशी रिलेटेड जे 2-4 क्वेश्चन त्यांनी मात्र त्यांना विचारलेलं पाहिजेत असं. हा, नक्कीच मला वाटतं. कारण आजकाल आपण बघतो सर, जसं तुम्ही म्हणलात मार्केटिंगच्या बाबतीत, तर प्रत्येक क्लासेसच्या बॅनरवर टॉप लोक सेम असतात. तर असं तर होऊ शकणार नाहीये ना, की प्रत्येक टॉपरनी प्रत्येक क्लासेसमध्ये जाऊन केलेलं आहे. आणि तिथे पण म्हणजे बऱ्याचशा डिजिटली
गोष्टी घडत असतात किंवा बॅक ऑफ द बॅनर बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, तर त्याची थोडीशी शहानिशा केली पाहिजे की बरोबर हेच आहे. चेहरे हा. आपल्याकडे सगळीकडे दिसत आहेत. काय सर, तुमचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि ऍक्च्युली 10वी-12वी नंतर काय करायचं असतं याची एक अंडरलाईन तुम्ही सेट करून दिलीत आमच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आमच्या पालकांसाठी. त्याच्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तुमच्याही नातेवाईकांमध्ये, रिलेटिव्हमध्ये कोणी 10वी-12वीला असतील तर त्यांना हा एपिसोड पाठवायला किंवा शेअर करायला विसरू नका. नमस्कार, भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. हो, जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते तुम्ही विसरताय आणि सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला अशी एनर्जी मिळते, एक उत्साह मिळतो नवनवीन एपिसोड किंवा नवनवीन पॉडकास्ट तुमच्यासोबत घेऊन यायचे. धन्यवाद.